पुण्यातील भोर तालुक्यामधील एका गावामध्ये घडलेल्या अमानुष घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून सोडलाय। 4 वर्षाच्या निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्गुणपणे हत्या करणाऱ्या एका 65 वर्षीय नराधमाला गावकऱ्यांनी शोधून काढत पोलिसांच्या हवाली केलं। या घटनेनंतर परिसरात संतापाची मोठी लाट उसळली असून संतप्त नागरिकांनी थेट मुंबई बेंगळुरू महामार्ग रोखून धरत आपल्या भावना व्यक्त केल्या। हा संपूर्ण प्रकार अत्यंत धक्कादायक होता, कारण आरोपी भीमराव कांबळे हा आधीपासूनच रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे। त्याने यापूर्वी देखील स्वतःच्या भावाच्या मुलीवर देखील अशाच प्रकारचं कृत्य केल्याची माहिती स्थानिकांना दिली आहे। आता या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी गावकरी आक्रमक झाले आहेत। शनिवारपासूनच नरसापूर भागामध्ये आंदोलनाचे सत्र सुरू झालं असून सध्या या आरोपीला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे। पण नक्की कोण आहे हा भीमराव कांबळे? त्याचा गुन्हेगारी इतिहासाची कोणती धक्कादायक माहिती नवीन प्रमाणे समोर आली आहे आणि त्याचा काळा इतिहास काय, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर भोर तालुक्यातील नरसापूर या गावामध्ये एक 4 वर्षाची चिमुकली आपल्या आजी आजोबांकडे उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी आली होती। शुक्रवारची दुपार, साधारणतः दुपारची 3ची वेळ, ही लहानगी राम मंदिर परिसरामध्ये खेळत होती। त्याच वेळी तिथे फिरणाऱ्या एका 65 वर्षीय भीमराव कांबळेची नजर त्या निष्पाप मुलीवर पडली। त्याने अतिशय वाईट हेतूने त्याच्याशी जवळीक साधत तुला गाईचं वासरू दाखवतो असं आमिष दाखवून या भूलतापाला बळी पडत ती चिमुकली वासरू पाहण्याच्या हेतूनं त्यासोबत गोठ्याकडे गेली। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आले आहेत, ज्यामध्ये दुपारी 3:12 भीमराव कांबळे हा या चिमुकलीला घेऊन जाताना स्पष्ट दिसतोय। त्यानंतर त्याने गोठ्यात नेऊन तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केले आणि दगडाने ठेचून तिची अतिशय निर्गुणपणे क्रूरपणे हत्या केली। एवढंच नाही तर या क्रूर कृत्याचा पुरावा लपवण्यासाठी त्यानं तिचा मृतदेह हा शेणाच्या ढिगाऱ्याकडे दाबला आणि तो स्वतः नदीच्या परिसरामध्ये जाऊन लपून बसला। काही वेळानं चिमुकली बेपत्ता झाल्याचं लक्षात येताच गावकऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यानुसार शोध घ्यायला सुरुवात केली। नरसापूरच्या गावकऱ्यांनी आरोपीला बर्नेश्वरच्या फाट्यावरून पकडून त्याला चांगला चोप दिला आणि मुलीबद्दल विचारणा केली, तेव्हा त्याने आपण मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याकडे लपून ठेवल्याची कबुली देखील दिली। त्यानंतर राजगड पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचून आरोपीला आपल्या ताब्यात घेतलं। पण संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आरोपीला आमच्या हाती हवाली करा अशी मागणी करत त्यांनी पोलीस स्टेशन बाहेरच ठिय्या मांडला। जोपर्यंत या नराधमाला आमच्या ताब्यात देत नाहीत तोपर्यंत आम्ही मृतदेह तिथून हलवणार नाही अशी भूमिका या गावकऱ्यांनी घेतली होती। पोलिसांनी मध्यस्थ करत समजूत काढल्यानंतर शुक्रवारी रात्री गावकरी शांत झाले, पण हा संयम फार काळ काही टिकला नाही। शनिवारी सकाळ होतात नरसापूर भागामध्ये नागरिकांचा राग पुन्हा एकदा उफाळून आला आणि त्यांनी माध्यमांसमोर येत या आरोपीच्या काळ्या इतिहासाची पोलखोल करायला सुरुवात केली। भीमराव कांबळेनं हे काही केलेलं पहिलं कृत्य नव्हतं। त्याने याआधी देखील अशाच प्रकारचे कृत्य केलं होतं, गुन्हा केला होता। त्याने आपल्या सख्या भावाच्या मुलीवर वाईट नजर टाकली होती, तसा प्रयत्न केला होता आणि त्या प्रकरणी त्याला येरवाडा तुरुंगामध्ये 4 वर्ष राहावं लागलं होतं। एवढंच नाही तर स्थानिकांच्या म्हणण्यानुसार त्याच्यावर आणखी 2 गंभीर गुन्हे दाखल आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार भीमराव कांबळे हा आसपासच्या गावामध्ये मजुरीचं काम करायचा। त्याच्यावर 1998 मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर 2015 मध्ये सुद्धा त्याच्यावर विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते। धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही प्रकरणामध्ये नंतर त्याची न्यायालयातून सुटका देखील झाली होती। याबाबतची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असणारे यांनी माध्यमांसमोर येऊन दिली। पण आता सर्वात मोठा प्रश्न गावकरी उपस्थित करत आहेत, जर हा माणूस आधीपासूनच अशा गुन्ह्यांमध्ये अडकलेला होता तर तेव्हाच त्याला कठोर शिक्षा का झाली नाही? सध्या मात्र 4 वर्षाच्या चिमुकलीवर केलेल्या अमानुष कृत्याबद्दल राजगड पोलीस ठाण्यामध्ये भीमराव कांबळे विरुद्ध पोस्को, खुनाचा गुन्हा आणि इतर काही कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। शनिवारच्या सुनावणीत पोलिसांनी पुण्याच्या सत्र न्यायालयासमोर हजर केलं आणि त्यावेळी न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली। त्याची कसून चौकशी पोलिसांनी सुरू केली असून पण फॉरेन्सिक टीमने देखील घटनास्थळी आवश्यक असणारे पुरावे गोळा करायला आता सुरुवात केली आहे। तर दुसरीकडे मात्र नरसापूरमधील गावकऱ्यांचा संताप आणखीन शिगेला पोहोचला आहे। शनिवारी संपूर्ण गावात कडकडीत बंद पाळून एक मोठा निषेध मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिकांसह संपूर्ण गाव रस्त्यावर उतरून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी करत होतं। हा मोर्चा नरसापूरमधून भैरवनाथ मंदिरापासून सुरू होऊन थेट पुणे-सातारा महामार्गाच्या दिशेने मार्गस्थ झाला। गावातल्या सुपर बाजार चौकात हा मोर्चा आल्यानंतर तिथे जमलेल्या नागरिकांची संख्या प्रचंड वाढली। संतप्त गावकऱ्यांनी तिथेच पुन्हा एकदा ठिय्या आंदोलन देखील सुरू केलं। एकतर त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्या, नाहीतर त्याला फाशी द्या अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली। यावेळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी गावकऱ्यांना शांततेचा चर्चा करण्यासाठी मोठं आवाहन देखील केलं। पण जोपर्यंत पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार स्वतः घटनास्थळी येऊन ठोस उत्तर देत
येत नाहीत तोपर्यंत आम्ही कोणाशीही चर्चा करणार नाही अशी ठाम भूमिकाच गावकऱ्यांनी घेतली। यावरून पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये काही काळ बाचाबाची देखील झाली। नरसापूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून स्थानिक आमदार असणारे शंकर मांडेकर यांनी आंदोलनाचं ठिकाण गाठलं। त्यांनी उपस्थितांना संवाद साधला आणि सांगितलं की आरोपीला आधीच ताब्यात घेतला असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून येत्या 15 दिवसाच्या आत या प्रकरणात चार्जशीट दाखल केलं जाईल आणि यासोबतच योग्य ती शिक्षा दिली जाईल। मात्र या आश्वासनानंतर देखील ग्रामस्थांचं समाधान झालं नाही। भर उन्हात देखील सगळे गावकरी रस्त्यावर स्थान मारून बसून राहिले होते। आमदार मांडेकर यांनी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील फोनवर चर्चा केली असून कठोर कारवाईची मागणी केल्याचं देखील गावकऱ्यांना सांगितलं। भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी देखील हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात घेण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत असल्याचं आश्वासन दिलं। तरीही गावकऱ्यांचा राग शांत व्हायला काही मार्ग नव्हता। त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर ते पुन्हा एकदा हायवे जाम करतील। या तणावाच्या वातावरणामध्ये मंत्री आदिती तटकरे यांनीही फोन करून गावकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला। अखेर पोलीस यंत्रणा आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आग्रहानंतर ग्रामस्थांनी मोर्चा तात्पुरता मागे घेतला। मात्र यावेळी त्यांनी स्पष्ट इशारा दिला की जर आमच्या या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरायला आम्ही मागे पुढे पाहणार नाहीत। या गंभीर प्रकरणाची खुद्द राज्य सरकारनं दखल घेतली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की या अमानुष घटनेमुळे प्रत्येकाच्या मनात प्रचंड संताप आणि हळहळ आहे। आरोपीला अटक झाली असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात येईल। तसेच उच्च न्यायालयात देखील विनंती करून वकील नेमले जातील आणि यामध्ये नराधमाला फाशीची शिक्षा देखील दिली जाईल। यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करेल। शनिवारी दुपारी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली। यावेळी गावकऱ्यांनी सुनेत्रा पवार यांना फोनवरून मुख्यमंत्र्यांशी संवाद देखील साधला। या संभाषणादरम्यान गावकऱ्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका देखील मांडली। त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी देखील पीडित कुटुंबाचं बोलणं करून देण्याची मागणी केली आहे। भोरमधील या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता या प्रकरणाकडे लागून राहिलंय। आरोपीला नेमकं काय शिक्षा होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। या अत्यंत संवेदनशील आणि गंभीर विषयावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आपल्या जनता महाराष्ट्र YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।